अब्रू नुकसानीचा दावा करणार, पोलिसांच्या तपासावर वाजे यांचा आक्षेप, न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता। नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा संदीप वाजे यांच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि वाडीवर्रे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी मला नाहक खोट्या गुन्ह्यात गोवून मानसिक व शारीरिक छळ केला। त्याविरोधात लवकरच या तपास अधिकाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर सुवर्णा यांचे पती संदीप महादू वाजे यांनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान सुवर्णा यांचा घातपात कोणी केला याचा तपास होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी व ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी सांगितले। सन 2022 मध्ये वाडीवर्रे पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या सुवर्णा वाजे यांच्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेतील कथित मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्हा व राज्य हळहळले। या प्रकरणात तपासाअंती वाडीवर्रे आणि LCBच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी 700 पानांचे दोषारोप पत्र दाखल केले। मात्र न्यायालयातील सुनावणीत पोलिसांच्या तपासात अनेक आक्षेपार्ह त्रुटी आढळल्या। त्यामुळे न्यायालयाने प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत RTO, फॉरेन्सिक अहवाल तसेच मृत वाजे यांच्या मुलांचे जबाब नोंदवले नाहीत अशा अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी संदीप वाजे आणि यशवंत मस्के यांची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वपूर्ण बाबी व पुरावे समोर आणले नाहीत। त्यामुळे वाजे यांच्यासह मस्के यांची समाजात बदनामी झाली। त्यांच्यासह त्यांच्या लहान मुलामुलीला मानसिक त्रास सहन करावा लागला असे कासलीवाल यांनी सांगितले। आरोपी कोण? पोलिसांनी या गुन्ह्याच्या चौकटीत आणि योग्य तपास केला असताच तर या प्रकरणातील खरे आरोपी सापडले असते। मात्र आजही पोलिसांना आरोपी कोण आहेत हे माहीत असूनही त्यांनी कार्यवाही केली नाही। त्यामुळे मला व मृत पत्नी सुवर्णा यांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर सल्ल्याने पाठपुरावा सुरू आहे असे संदीप वाजे यांनी यावेळी सांगितले। तर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या मोबाईल फोनच्या पुराव्यासंदर्भातील CDR व SDR रिपोर्ट आणि तपासाबाबत योग्य तपास झालाच नाही त्याबाबत संभ्रम आहे, दावा करण्यात आला। माननीय न्यायालयाने डॉक्टर सुवर्णा वाजे खून खटल्या प्रकरणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मस्के दोघांना निर्दोष सोडलं। सदरचा निकालपत्र 51 पानांचे आहे। त्याचं अवलोकन केलं असता असं दिसतं की न्यायालयाने असं धरले की परिस्थितीजन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही, जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाहीत आणि सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही। त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही। त्या दिवशी संदीप आणि ते सोबत होते घटनेच्या काळात किंवा काय हे सिद्ध झालं नाही। घरातल्या राहणाऱ्यांचे मुलांचे जबाब घेतले नाहीत, शेजार बाजारांचे जबाब घेतले नाहीत, घरात काम करणाऱ्या मेड्स वगैरेचे जबाब घेतले नाहीत। त्यामुळे त्यावरून नेमके त्यांचे संबंध कसे होते ते कसे राहत होते घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून याबद्दलचा पुरावा आला नाही। जो तिसरा व्यक्ती होता तो कोण होता, त्याचा काय संबंध हा पुरावा आला नाही। CDR SDR बद्दलचा पुरावा चांगला आला नाही। जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही। अशा सगळ्या पुराव्यांवरून माननीय न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे। त्याच्यावर मी सांगेल, मुळात बघा, म्हणूनच कायद्याचं तत्व आहे की जोवर गुन्हा सिद्ध होत नाही तोवर प्रत्येकाला निष्पाप समजावं आणि म्हणूनच हे म्हटलं जातं की बेल इज अ रूल, जेल इज अ एक्सेप्शन। कारण कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही फौजदारी कायद्यात की एखादा व्यक्ती हा वर्षानुवर्ष जेलमध्ये राहिला आणि नंतर निर्दोष मुक्त झाला तर त्याला काही भरपाई मिळेल किंवा काय, अशी फौजदारी कायद्यात तरतूद नाही। कारण त्याच्या आयुष्यातला गेलेला वेळ तर परत मिळत नाही। परंतु दिवाणी कायद्यामध्ये दिवाणी दावे करता येऊ शकतात अशी तरतूद आहे। तर या संदर्भात संदीप वाजे निर्णय घेतील। त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव मांडला होता की सर आपल्याला अशी केस करता येऊ शकते का, तर मी म्हटलं होतं सगळ्या पुराव्यांचा विचार करून आपण खटला दाखल करण्याइतपत परिस्थिती आहे का ते बघून अब्रू नुकसानीचा दावा करण्याजोगा असेल तर तो आपण करू शकतो। परंतु तो निर्णय शेवटी पक्षकाराचा राहील, संदीप वाजे किंवा यशवंत मस्के यांच्यावर अवलंबून राहील। त्यांनी जर त्याबद्दल कागदपत्र आणून दिली आणि विनंती केली तर त्यावर आम्ही विचार करून योग्य तो दावा दाखल करण्याजोगा असेल तर नक्की करू। सर, आपण आणखीन एक प्रेस नोटमध्ये तुम्ही सांगा मध्ये राहावं लागलंय, आपण मानहानीचा दावा करणार आहे या सगळ्या लोकांच्या विरोधात? हो सर, मी 100% फक्त कायद्याची तरतूद कशी असेल सरांसोबत चर्चा करून कायद्यामध्ये तरतूद ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मानहानीचा दावा 100% दाखल करणार आहे।
मी ह्या 2 अधिकाऱ्यांबद्दल पण वरिष्ठांसोबत चर्चा पण करणार आहे. न्यायालयामध्ये पण त्यांच्याबद्दल मी तक्रार नाही म्हणता येणार, पण काय दाद मला त्यांच्याकडनं भेटेल त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे. संजयजी, तुम्ही जसं म्हणताय की स्विफ्ट डिझायर आजपर्यंत मला हेतू कळला की त्यांचं हे लपवण्याचं कारण काय. जसं तो कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हेच होता का संदीपला टार्गेट करायचं आणि संदीपला फक्त आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले. 10 दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला 10 दिवस बसून ठेवलं. आमच्याकडे चौकशी करताना उलट्यापालट्या केल्या, ज्या चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं. सर, आज जी तुमच्यासमोर केस दिसते तर सुवर्णा वाजेला तिसरा आरोपी होता, त्यांनी पळून नेलं, मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं, ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे. कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो. अशी कुठली घटना घडलेली नाही, असा कुठला तिसरा आरोपी पण नसेल. यांनी केलेली फ्रेम, कारण जिथं संदीप वाजेच नाही तर तिसरा आरोपी कुठून आहे? हा तिसरा आरोपी नाही तर असं तिसरा व्यक्ती ज्यांनी केले हे त्यांना माहीत आहे आणि ते जाणून पण या गोष्टी लपवत आहे. नम्र विनंती माझी तुम्हाला सर्वांना की प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवा. प्रशासनाला विनंती करतो की त्याची चौकशी करा. सुवर्ण वाजेच नाही आहे, सुवर्ण एक लेडीज होती आणि तिने समाजासाठी खूप काही गोष्टी केलेल्या होत्या. ती माझी बायकोच नव्हती, आपली आई बहीण होती. अशा घटना मला भीती मित्रांनो, का सुवर्णाबद्दल असं घडलं, उद्या माझ्या कुटुंबामधल्या कुठल्याही मेंबरवरती ही घटना घडू शकते. आमच्या जीवाला पण धोका असू शकतो हे जाणवतो मला मध्ये. जर त्यांचं होऊ शकतं, सुवर्णाचं होऊ शकतं आणि आजपर्यंत आरोपी बिंदास बाहेर फिरत असेल तर आमच्या कुटुंबाचं काय पुढे काय जाणार आहे? कारण आत्तापर्यंत मला कधी बोलायला चान्स भेटला नाही, आत्तापर्यंत मला बोलू दिलं नाही, कारण न्यायालयीन प्रक्रिया चालू होती. सर, खूप गोष्टी मला अन्याय सहन करावा लागला. सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही मदत करू शकता तशी मदत करा. कारण काय वाटतं आपल्याला? गोष्ट होत नाही सर, म्हणजे मी असा आत्ता फेक बोलण्याचा अर्थ नाही, पण त्यांना 100% माहिती, ज्या पद्धतीने ते लपवतात त्यांना माहीत आहे. आणि हे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत ज्या? तरी मी नाव घेऊ शकत नाही सर, मला नाव पण माहीत आहे. वाडीवार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे दोघांना सगळं माहीत आहे. त्यावेळेचे SP होते सचिन पाटील साहेब, त्यांना काहीच काम माहीत नव्हतं मी असं म्हणाल, कारण माझी चौकशी करणार LCBचे वरिष्ठ अधिकारी होते, म्हणून मी कोणाचं नाव घेणं योग्य नाही राहणार. तुम्ही पोलीस यंत्रणेच्या तपासावर 100% गृहमंत्री साहेबांकडे मागणी करणार आहे की गृहमंत्री साहेब त्यावेळेस अशी घटना घडली, जे आम्हाला न्यायालयाने निकाल दिला ती प्रत पण सरांना देणार आहे आणि त्यानुसार. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.